पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2026 मध्ये दमदार आमदार आपण पाहताय कार्यसम्राट आमदार ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहताय आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहताय आमदार चषक 2026 पहिली रात्र या स्पर्धेतील आणि पहिल्या रात्रीतील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आपण पाहताय एकीकडे तुम्ही पाहताय भरतजी मेहरा स्वर्गीय जयवंत मामा तरे जय हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये राधे 11 कौसा या दोन टीम दरम्यान ही महत्त्वपूर्ण मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहताय बरोबर 12:28 पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड झालाय आता इथून तुमचा टायमर खऱ्या अर्थानं काउंट केला जाईल टाइम तुमचा काउंट केला जाईल आणि तशा सूचना तुम्हाला प्रत्येक षटकाच्या समाप्तीनंतर जरूर केल्या जातील पहिला बॉल डॉट आला हो यावेळी हेलिकॉप्टर उडवला ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत ओके ड्रॉप संधी मिळाली आहे पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय तो ब्लॉक होल मध्ये होता त्याला चॉप केलं गेलं तिथे धाव आली नव्हती सेकंड बॉलवरती तो हेलिकॉप्टर पद्धतीनं फटका खेचायचा होता व्यवस्थित बॅटवरती आलाच नव्हता आणि तिथून मात्र ती संधी होती कॅचची ती मात्र मिस केली आहे कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथून अकाउंट ओपन झालाय ते आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय भरतजी मेहरा स्वर्गीय जयवंत मामा तरे जय हनुमान ढवलेपाडा टीमचा एक या धावसंख्येनं सेकंड गेंदवरती आता तुम्ही पाहताय हो आणखीन एक जबरदस्त बॉल पंचांकडे अपील पंच सांगतात यस फलंदाज OUT लेग बिफोर फलंदाज बाद पहिली विकेट आली आहे अगदी आपण पाहता लेग बिफोरच्या साह्यानं आपण पाहू शकता अगदी एस्टनच्या बरोबर समोरच सापडलेत आणि पंचांनी लगेच मात्र फिंगर अप केलं आणि इथून मात्र पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालेत हर्षद नवीन फलंदाज सचिन केवने मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत अगदी लवकरच बॅटिंग आली आहे कारण की पहिली विकेट लवकर आली आहे पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय तिसऱ्याच बॉलवरती ती विकेट्स आली तिथे संधी देखील एक होती ती मात्र मिस झाली हो आणखीन एक जबरदस्त वेगानं मात्र हा बॉल डिलिव्हर केला होता परंतु पंच इथे सांगतात इट इज वाईट बॉल एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्राच्या धावेनं धावफलक आता 2 वरती जाऊन पोहोचलाय आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता सन्माननीय अभिजी खोत यांच्या विद्यमानातून चालू असलेली ही स्पर्धा ऑन साइडला फ्लिक केलाय बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकलाय सचिन केवने यांनी षटकार षटकाराला आणि या षटकारानं धावफलकावरती पाहायला मिळतील त्या मात्र 8 धावा धावफलकावरती ही ताकद आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय सचिन केवने यांची
अगदी त्यांचा रडारमध्ये ज्यावेळी बॉल येतो ना तो अगदी सीमारेषेच्या पलीकडेच आपल्याला पाहायला मिळतो. व पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, मिड ऑफ मध्ये फील्डर हो चान्स बनला होता आणि इथून अगदी आपण पाहता तो कन्वर्ट करता आला नाहीये. आणि इथून देखील आपण पाहता सुनील केवने पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातामध्ये आला असतं ना तर कदाचित चित्र वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातातच आला नाहीये. परंतु फेकी देखील आपण पाहता ॲक्युरेट होती, परंतु ती देखील ती गॅदर करता आली नाहीये. हो यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केला, मनगटाच्या साह्यानं आपण पाहता लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय, तिथून मात्र मिळेल एक सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय. 9 स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे सचिन केवने यांनी. शेवटच्या बॉलवरती ती सिंगल मिळवली. एकंदरीत धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये बरेचजी मेहरा, स्वर्गीय जयवंत मामा तर सर या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे संयोजक आयोजक अजगरजी खोत साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा यांची उपस्थिती होती. त्यांना विनंती करूया या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. योगेश मैदान म्हटलं गेलं त्या मैदानामध्ये अनेक विक्रम पराक्रम आहेत. आणखीन एक पराक्रम आपण पाहतोय गत स्पर्धेमध्ये दामोदगावचा उत्तम गोलंदाज ज्याने 15 चेंडू फेकले आणि तो एक रेकॉर्ड या मैदानावरचा आहे. फायर बैलाचे मालक मोहसिन यांनी ते 15 चेंडू फेकले होते, 9 चेंडू वाईट होते. एक विक्रम जो अबाधित आहे. बघूया या स्पर्धेदरम्यान तो विक्रम मोडीस येईल का. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं त्यावेळी ते षटक संपण्याची वाट पाहत होता, प्रतीक्षा करत होता, परंतु ते षटक संपण्याचं नावच घेत नव्हतं. अगदी प्रत्येक फिल्डर जाऊन गोलंदाजाला त्या ठिकाणी ते कानमंत्र देण्याचं काम करत होते. एखादा मोठा फटका आला तरी चालेल, परंतु षटक इथून मात्र समाप्त करा. परंतु ते 15 बॉल एका षटकामध्ये तो रेकॉर्ड खऱ्या अर्थानं तेच सोडू शकतात, कारण की पुन्हा एकदा मॅच त्यांची याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे. सेकंड ओव्हरला सुरुवात. गोलंदाज निलेश इथून अगदी आपण पाहताय बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवलं जातं, धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून देखील पाहायला मिळतो. निलेश भोईर गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू त्यांनी देखील डॉट टाकला. ज्यावेळी ओंकार गोलंदाजी मार्कवरती होते, पहिले षटक ते हाताळत होते, त्यावेळी त्यांनी देखील पहिला चेंडू हा डॉट बॉलच फेकला होता, परंतु त्यावेळी सुनील केवने ऑन स्ट्राईक होते. आणि यावेळी अगदी आपण पाहता सचिन केवने यांच्या विरोधामध्ये निलेशचा तो डॉट बॉल पडल्यानंतर बरोबर अगदी आपण पाहता बाहेर निघाला. आमचे ऑफिशियल सात सिद्दीकी सर आम्हाला सांगतात इट इज अ वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. लेफ्ट हँड गोलंदाज अगदी आपण पाहता ओव्हर द विकेटना गोलंदाजी करत असताना बरोबर पडल्यानंतर बाहेर निघतोय, व्हाईट लाईनच्या बरोबर बाहेरच आला आणि पंचांनी ओळखल्यानंतर तो व्हाईट बॉल दिला. धावसंख्या 10. मोसिम सर लगेच व्यासपीठ सोडून बाहेरच निघाले, तेवढी स्तुती त्यांची झाली. धन्यवाद. फटका दमदार आहे, उंची जास्ती आहे आणि लांबी देखील तेवढीच. ठोकलाय सचिन केवने यांनी आणखीन एक उत्तुंग भरा षटकार. सोळा धावा धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं आपण पाहता. पहिला बॉल तो डॉट बॉल आला होता, त्यानंतर मात्र तो व्हाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवरती यायचं होतं, परंतु तो बॉल अगदी आपण पाहता स्लॉटमध्येच पडला आणि त्याला अगदी आपण पाहताय पार्किंग प्लॉटमध्येच पाठवलं. तो षटकार आला. धावसंख्या 16. इथून देखील आपण पाहता बादशाह हलकीशी कडा घेतली होती, बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघाला होता, परंतु बॉल खाली डीप होत होता आणि मात्र तो देखील पाहू शकता तिथून देखील ती संधी, परंतु वन बाउन्स घेतला होता बॉलनं. तो कॅच कॅरी करता आला नाहीये, कारण की बरोबर त्यांच्यापासून थोडासा पुढ्यामध्येच पडला आणि तिथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी निलेश भोईर यांची देखील पाहायला मिळते. तो षटकार आल्यानंतर कमबॅक करतात.
डॉट बॉल फेकला. हो फुलटॉसच टाकला आणि पंचांनी लगेच इथे नो बॉल देखील घोषित केला. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलक्यावरती ऍड होतील. खराब बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. त्या खराब बॉलवरती ती सिंगल आली बाईटची. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. आणि आता मात्र नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिटचा. नितेश तरे सर अगदी आपण पाहता आमच्या सोमेमध्ये जोडले गेलेत. ऑफिशियल स्कोरर. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा. नितेशजी तरे सर प्रत्येक स्पर्धा ज्या ज्यावेळी दामतच्या मैदानावरती असते त्या त्यावेळी नितेश सर आपल्याला जरूर पाहायला मिळतात स्कोररच्या भूमिकेमध्ये. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती असतो. हो कमी गतीने टाकला होता फुलटॉस ऑन साईडला टर्न केला. फ्री हिटचा बॉल आहे. फिल्डर त्या ठिकाणी आलेत. झेल तर कॅरी झाला परंतु फरक पडणार नाही आहे कारण की फ्री हिटचा बॉल आहे आणि हे माहीत होतं खऱ्या अर्थानं सुनील केवने यांना. त्याचमुळे ते आक्रमण करण्याचा प्रयत्न इथून देखील आपण पाहताय. सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले. 19 फ्री हिटचा बॉलवरती मोठा फटका मारायचा होता परंतु तो बरोबर फुलटॉस झालाय. कमी गतीने आला तो पिक करता आला नाहीये. ते अंतर कापता आलं नाहीये. बरोबर फिल्डरच्या हातामध्ये तिथून मिळाली सिंगल. निलेश भोईर हो ऑन साईडला टर्न केला. विथ द टर्न फटका चांगला परंतु ती ताकद नाहीये. डीपमधनं फिल्डर येतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. त्यानंतर मात्र ते सन्मान देण्याचं काम खऱ्या अर्थाने इथून करतायत दोन्ही फलंदाज. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट हर्षदची लवकर आल्यानंतर आता मात्र चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळतीये सुनील केवने आणि सचिन केवने यांच्याकडून. एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये भरतजी मेहरा 11 जय हनुमान डवलेपाडा टीमकडनं आपण पाहता. व पुन्हा एकदा फुलटॉस गॅपमध्ये ढकलला. आउटफील्ड फास्ट आहे. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु बॉल तोपर्यंत चालला. सीमा पार थर्डमॅनला आला. सुनील केवने यांच्या बॅटमधून चौकार. एक स्पर्धा आपण प्रथमतः रजनी स्पर्धा पाहिली. A1 जोडी चषक नेरलकरांसाठी आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा होती. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक इम्रानजी शेख आणि आमचे मिजानजी नजीर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय भरतजी मेहरा 11 जे भरत मेहरा शेठ आहेत त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आपण पाहतोय या A1 जोडीवरती आहे आणि त्यांच्या नावाने आपण पाहतोय हा संघ आज या ठिकाणी खेळतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. विकेट आली आहे. एक बॅटिंग करते भरतजी मेहरा जय हनुमान ढवलेपाडा टीम. एक विकेट आली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12ची सरासरी राखली आहे. प्रति षटक आपण पाहता. फिल्डिंग करते आपण पाहता राधे 11 कौसा टीम. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा खर्च केल्यात. विकेट्स एक जरूर आली आहे परंतु ती इकॉनॉमी खऱ्या अर्थानं राखली गेली आहे. त्या धावा हव्यात त्या धावा खऱ्या अर्थानं धावफलकावरती पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा तिसरं षटक आणि गोलंदाज नसीम आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या ओव्हरमध्ये. तीनही अगदी जर पाहायला गेलं तर तीनही वेगळे गोलंदाज. तीनही नवीन गोलंदाज इथून आपल्याला पाहायला मिळतात. राधे 11 कोसा टीमकडनं एक रणनीती आखली. एक प्लॅन आखला भरतजी मेहरा जय हनुमान ढवलेपाडा टीमच्या अगेन्स्ट. ओ स्विच हिट केला. फटका चांगला. बॉल सरळ चाललाय सीमा पार. इथे येतोय चौकार. आपण 7 नजे फॅन क्लब सर्व या ठिकाणी उपस्थित. मर्जिया पठाण या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि इथून मात्र विकेट आली आहे दौलेपाडा टीमची. सचिन केवने जे आक्रमकरित्या बॅटिंग करत होते त्यांना इथून मात्र परतवलंय गोलंदाज नसीम यांनी.
दिवसात या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे 22 नगरसेवक जिच्याकडे पाहिले जाते त्या मॅडम्स अर्थात मर्जिया पठाण या ठिकाणी 26 जानेवारीला या ठिकाणी ओपनिंगला या ठिकाणी येणार आहेत. डायमंड हाईट्स इथे जरूर आपण पाहतोय आणि बहुसंख्येने त्यांना पाहण्यासाठी, कारण सात भाई नजे यांचे एकदम जवळीक घरचे संबंध आहेत आणि त्या इथे उपस्थित राहणार आहेत. सचिन केवने बाद झाले आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहताय जीवन केवने जे मैदानाच्या आतमध्ये ऑन साईक आपल्याला पाहायला मिळतील. इथून बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करत होते सचिन केवने. आपण पाहताय 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता, परंतु अखेर त्यांची विकेट मिळवली आहे. नसीबने यावेळी अगदी आपण पाहताय खडे खडे कट करण्याचा प्रयत्न, बरोबर अगदी गली आणि पॉईंटच्या मधून बॉलला काढायचं होतं, परंतु ते टायमिंग साधता आलं नाही. या बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. इतक्या वेगानं आपण पाहताय बॉल निघाला यष्टीरक्षकाकडे. इथून आपण पाहताय डॉट बॉल. जीवन केवने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या विरोधामध्ये हा पहिला डॉट बॉल नसीमचा. इथून आपण पाहताय पहिल्या बॉलवरती तो चौकार आल्यानंतर अचूकता. हो, आणखीन एक भन्नाट वेगानं बरोबर वाईट लाईनला पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. वाईट यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू इथून आपण पाहताय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये नसीम या गोलंदाजाकडून. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इतका दर्जेदार कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ज्यावेळी यष्टीरक्षक बॉल पकडतात ना त्याच वेळी हात देखील झटकतात. म्हणजे इतक्या प्रचंड वेगानं अगदी भरदार वेगानं मात्र गोलंदाजी केली जाते. परंतु त्याच्यावरती देखील नितेश सर जी अचूकता आहे ती अप्रतिम आहे. आणखीन एक चांगला बॉल. यावेळी लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली आणि अगदी गुल्ले स्पॉट वरतून चेंडूला बाहेर काढलाय. आणखीन एक डॉट बॉल. थोडेसे प्रश्नचिन्ह थोडेसे खऱ्या अर्थानं आपण पाहताय जीवन केवनेच्या अगदी चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहेत, कारण की बॅक टू बॅक इथून मात्र डॉट बॉल आलेत. सुनील केवने नॉ साईक एंडवरती आहेत. त्या साईकसाठी वाट पाहतात. फार कमी वेळात त्यांना साईक मिळाली आहे, परंतु ज्यावेळी साईक मिळाली त्यावेळी त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. आता नॉ साईक एंडवरती 3 डॉट बॉल. हो, बॅटची कडा घेतल्या पुनश्च एकदा आपण पाहताय यष्टीरक्षकाकडे आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे नसीम या गोलंदाजांकडून. जबरदस्त षटक. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर नंतर विकेट्स आली आणि त्याच्यानंतर जीवन केवनेच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक ते 4 डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात. कमालीचं कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळालं नसीम या गोलंदाजाकडून. तिसऱ्या षटकासाठी त्यांच्याकडे काय गेलं हे मात्र त्यांनी दाखवून दिलं, कारण की अगदी 2 षटक जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहता त्या धावा आल्या होत्या त्या 9. ओमकारनं चांगली गोलंदाजी केली होती, 1 विकेट देखील आली होती. आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय निलेश भोईरनं देखील 15 धावा खर्च केल्या होत्या. मग अशा वेळी खऱ्या अर्थानं ओमकारकडे कॅप्टन गेले देखील असते, परंतु तिथे नसीमला आणलं आणि नसीमने ते काम मात्र कंप्लीट करून दिलं. एक सेट बॅटरला मात्र त्यांनी बाद केलं आणि त्याच्यानंतर मात्र तो कॉन्फिडन्स घेऊन तिथून ते 4 चेंडू जीवन केवनेच्या विरोधामध्ये ते डॉट बॉलच झालेत. आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या भेटीस आली आहे. राधे 11 कौसा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता भरतजी मेहरा, स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलेपाडा या 2 टीमचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता फायनली साईक वरती 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहता सुनील केवने ऑन साईक आपल्याला पाहायला मिळतील. एंड बदलला आणि त्यांना देखील आता साईक मिळाली आहे. गोलंदाज ओमकार पाटील ज्युनियर ओमकार पाटील त्यांच्या विरोधामध्ये विथ द टर्न फटका चांगला मिड विकेटला बॉल सीमा पार. सुनील केवनेचा वार ठोकलाय दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. अगदी दूरवरून तो टर्न पिक केला आणि त्याच्यानंतर मात्र तो षटकार तुम्ही पाहता. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी MTC लाईव्हची आपण पाहता. प्रत्येक स्पर्धा
या मैदानावरची खऱ्या अर्थानं MTC लाईव्हनं कव्हर केली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळी अगदी थोडासा कमी घेते ना, म्हणजे अगदी या बॉलवरची गती थोडीशी कमी केली, टप्पा थोडा पाठीमागे ठेवला. त्याच पद्धतीनं मात्र हा देखील फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पडल्यानंतर बॉल अगदी भरदार बाहेरच निघाला आणि इथून अगदी आपण पाहतोय तो डॉट बॉल आला. ओमकार पाटील ज्युनियर हो यावेळी बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे निघाले होते आणि बॉल बरोबर पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय व्हाईट लाईनच्या आतून मात्र एसटी रक्षकाकडे निघाला. चांगली बॉलिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहता ओमकार पाटील ज्युनियर पहिल्या बॉलवरती तो षटकार, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सुनील केवनेच्या विरोधामध्ये. कमी गतीने टाकला, पीक केला, गॅप सोडली मिड विकेटला, फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी चुकी झाली आहे. बॉल हाताला स्पर्श करून सीमा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 38. 38 जावा धावफलक्यावरती 2 फिल्डर आले होते आणि मात्र दोन्ही फिल्डरच्या बरोबर मधूनच बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. इतकी ताकद होती, बरोबर गॅप शोधली आहे सुनील केवने यांनी. 4 धावा आल्यानंतर 38 जावा धावफलक्यावरती. या षटकातील अजूनही जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्त वेळ घेऊ नका, टायमर सेट आहे आणि त्याचमुळे आपल्याला हो यावेळी स्विच हिट केला, बरोबर बॅटच्या अगदी मिडल वरती बॉल आला आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे थर्ड मॅनला बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. पहिला चौकार अगदी आपण पाहताय ऑन साईडला मिड विकेटला, तदनंतर आपण पाहता स्विच हिटचा थर्ड मॅनला तो चौकार. 42 जावा धावफलक्यावरती. हो यावेळी हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर लॉंगॉन मध्ये बॉल चालला, फिल्डर आहेत. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल, सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले 43. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे म्हणजे स्ट्राईक अगदी आपल्या स्वतःकडे ठेवली आहे. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहता भरतजी मेहरा, स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलेपाडा टीमची धावसंख्या धावफलक्यावरती 2 बाद 43. थर्ड ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या आणि तब्बल 5 चेंडू, त्याच्यामध्ये 1 विकेट, त्यानंतर मात्र 4 डॉट बॉल आणि या षटकातील देखील आपण पाहताय 2 डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती सिंगल, परंतु तरी देखील जर पाहायला गेलं तर अगदी 15 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता गोलंदाजीसाठी ज्याने 4 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं, 1 विकेट मिळवली होती, ती सचिन केवने यांची, ते नसीम आता गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा नसीम गोलंदाजी मार्कवरती, परंतु आता एंड चेंज झाला गोलंदाज नसीम यांचा. समोर आपण पाहताय सुनील केवने ऑन स्ट्राईक आहेत. हो पहिला बॉल अगदी आपण पाहता बॅटन बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही, बॉल पाठीमागे निघाला. 1 तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून मात्र कंप्लीटच होती, चुकी झाली आहे आणि बाईटच्या स्वरूपामध्ये या धावा. खऱ्या अर्थानं जिथे दुसरी धाव घ्यायची होती, विकेट सॅक्रिफाईस झाली असती, परंतु तिथे आपण पाहता गोलंदाजाकडनं बॉल हातातून निसटल्यानंतर मात्र ती धाव देखील कंप्लीटच झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला 45-45. शेवटचं षटक चालू आहे गोलंदाज नसीम यांचं. आउटसाइड डे ऑसम पंच राजेंद्र भोईर सर सांगतात इट इज व्हाईट बॉल. ऑफस्टमच्या खूपच बाहेरून गेला, अगदी आपण पाहता व्हाईट लाईनला सोडून बॉल बाहेर निघाला, तिथून मात्र तो व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड, धावफलक जाऊन पोहोचेल ते 46. 46 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक चालू आहे. पहिल्या बॉलवरती त्या बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र वाईड आला. चला मास स्टार्ट करा. निघालेत पुन्हा एकदा नसीम. ओ फटका दमदार आहे, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, ठोकलाय सचिन केवने यांनी षटकार.
माफी असावी, सुनील केवने यांच्या बॅटमधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 12 बॉलमध्ये 27 धावसंख्येवरती एकटा टायगर मैदानाच्या आतमध्ये नडतोय, भिडतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय राधे 11 कौसा टीमच्या अगेन्स्ट दाबा जमा करत असताना, टार्गेट सेट करत असताना अगदी आपण पाहताय वाघासारखा लढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहता ती मात्र 52. अर्धशतकीतून कंप्लीट झालंय जय हनुमान डवलेपाडा टीमचं. ओ फटका, आणखीन एक बॅक टू बॅक, यावेळी ऑन साइडला मिड विकेटला बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार. या षटकारासाठी आपण पाहतोय एवन जोडी इम्रान भाई शेख आणि आमचे मिजान नदी यांच्याकडून 1000चं पारितोषिक इथे डिक्लेअर झालंय. एबन जोडी मुख्य व्यासपीठावरती आहे, ज्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती कर्जत विभागामधील पहिली रजनी स्पर्धा आपण पाहिली होती, एवन जोडी चषक. ती एवन जोडी आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरतून या स्पर्धेचा आनंद घेते आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहता या ठिकाणी एक षटकार जर आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पुनश्च एकदा सज्ज झालेत. अगदी आपण पाहता नसीम गोलंदाजी माकवती यापली कमी गतीने टाकलाय. अगदी आपण पाहताय टॅप केले बॉलला, फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय फील्ड करतात. सेकंडचा कॉल, ओ सेकंड डाव इथून कंप्लीट होणार नाहीये. फलंदाज जीवन केवनेला इथून मात्र परतावा लागेल. ती एक धाव फार महत्वाची होती, विकेट सॅक्रिफाईस जरूर झालाय परंतु साईक मिळाली आहे ती मात्र सुनील केवने यांना. 59 धावा धावफलकावरती आहेत. 4.4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 4 ओव्हर समाप्त झालेत. शेवटच्या ओव्हरमधील आपण पाहता 4 बॉल देखील समाप्त झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59. 14 बॉलमध्ये 34 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात सुनील केवने. हो, ऑन साइडला टर्न केल्या बॉलला गॅप मध्ये ढकलला, फिल्डर प्रयत्न करतात परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार, आणखीन एक चौकार. आउट 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतात. अगदी आपण पाहता नॉट आउट सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी हर्षद बाद झाले, सचिन बाद झाल्यानंतर एकट्या सुनील यांनी उचलली आणि आपल्या टीमसाठी धाबा बनवत असताना ओ वेगाने टाकला, त्याच वेगाचा वापर केला. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन सीमा पार, शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करत असताना आणखीन एक चौकार. 16 बॉलमध्ये 42 धावसंख्येची इनिंग साकारली, अगदी नाबाद. आणि एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. भरतजी मेहरा 11, स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलेपाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. ती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहता 67 धावा धावफलकावरती आहेत आणि आता टार्गेट असणार आहे ते राधे 11 कौसा टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 68 या धावसंख्येचं 68 धावसंख्येचं टार्गेट आहे. सर पाहतो आपण उद्या ठीक आपण पाहतोय या ठिकाणी दुसरी नाईट 9/1/2026 या दुसऱ्या रात्रीला आपण सुरुवात करत आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला सामना कसलखंड विपक्ष SBCC उमरोली बी ज्या हनुमान वानिवली वर्सेस सरोली सागर. तिसरा सामना जे हनुमान कलंबोली खोनी सी आणि त्यानंतर मनपाई मांडप विपक्ष जे हनुमान चावणे. हे उद्याचे लॉट्स आहेत आणि जरूर आपण ठीक सायंकाळी 6:30 वाजता आपल्याला या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील पुनश्च एकदा कुणाल दाते सर.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा टीम कौसा. 5 ओव्हरचा हा सामना आहे. टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये. 13.60च्या सरासरीने धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी कौसा या टीमला 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 68 टू विन. आजची पहिली रात्र या दमदार आमदार चषक व उपतालुका प्रमुख चषकाची अमितभाई यांनी खूपच दमदार असं आयोजन केलं आणि दामत म्हटल्यानंतर इथे अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि त्याच्यापैकी याही स्पर्धेची चर्चा राहील. कारण देखणं नीटनीटकं आयोजन या स्पर्धेचं. इलेक्ट्रिक बाईक देखील या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवण्यात आलेली आहे. ओमकार पाटील ज्युनियर आणि त्याचबरोबर कल्पेश ही सलामीची जोडी. ओमकार एक महत्वाचा खेळाडू राहणार आहे या मॅच मध्ये. कारण मकर संक्रांत चषकामध्ये मागच्या वर्षी त्याने पहिली बाईक जिंकली त्याच्या आयुष्यातली. याही वर्षी मकर संक्रांत चषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मला वाटतं उद्यापासूनच निळजे गावामध्ये मकर संक्रांत चषक आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती या टीमने. राधे 11 कौसा या नावाने मैदानामध्ये उतरलाय. टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये. टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी 68 धावा. 68 5 ओव्हर मध्ये 68 करायचे आहेत. ऑलमोस्ट 14ची सरासरी. चला मॅच सुरू करून घ्या पंच. याच्यानंतर 4 ओव्हरची आणखीन एक मॅच आणि त्याच्यानंतर शेवटचा सामना आपल्या समोर येईल 3 ओव्हरचा. कल्पेश गोवारी स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी ओमकार पाटील ज्युनियर नॉन स्ट्रायकिंग एंडला. 5 ओव्हरचा सामना 68च्या लक्ष्याचा पाठलाग आणि बरोबर 1 वाजलाय घड्याळात. चला त्याच्यामुळे फास्ट खेळा. पहिले षटक गणेश यादव. पॉवर प्लेच्या दरम्यान बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा मिळतील. चौकार आलाय. खणखणीत सुरुवात, दणदणीत सुरुवात या आमदार चषकाची पाहायला मिळते. सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या 5. जशाच तसं प्रत्युत्तर इथे द्यावं लागेल कौसा टीमला. कारण या मॅच मध्ये टार्गेट चांगलं सेट झालंय. 68 धावा करायचे आहेत. लक्ष मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक सुरू असताना टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे. सध्या तरी 5. ओ कडक शॉट. बॉल चाललाय ढगात लाइटिंगला व सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. फटका कल्पेश गोवारीच्या पॅट मधून आणि सुरुवात धडाक्यात झाली. या ओव्हरची 11 रन तर येऊन गेलेले आहेत आणि जी सरासरी आहे त्या सरासरीच्या बरोबरीने सध्या मैदानामध्ये खेळ सुरू आहे. असाच खेळ करावा लागणार आहे या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. सुरुवात धडाक्यात. टीमची धावसंख्या 11. पहिलं षटक चालू असताना आणि लक्ष या मॅच मध्ये 68 आहे. सुरुवातीलाच कल्पेशच्या बॅट मधून 10 धावा आल्या. 2 बॉल त्याने फेस केलेत. ओमकार पाटील ज्युनियर त्याला खातं उघडायचं आहे परंतु गणेशच्या विरुद्ध पहिल्याच ओव्हर मध्ये महत्वाचे फटके सुरू झालेत. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. नाही मिळणार धाव. डॉट बॉल इथे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले 68चं. 12.67ची आता सरासरी इथे गाठावी लागणार आहे. परत एक वेळा कल्पेश क्रीजच्या आतमध्ये गेलाय. बैठक. हा देखील बॉल सीमा रेषा पलीकडे. थेट 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसतात. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 17. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावा 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर परत एक वेळा बॅटर तयार. ड्राईव्ह खूप चांगला केलाय शॉर्ट कव्हरच्या दिशेने, नाही मिळणार धाव. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. कल्पेशने आतापर्यंत दुवादार बॅटिंग तर केली आहे. 17 धावांपर्यंत मजल मारली आहे राधे इलेव्हन कौसा या टीमने 68च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. इथे मात्र फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे, स्टंपचा वेध घेण्यात आलाय, फलंदाज बाद होतोय. पहिला झटका कल्पेश गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. लास्ट बॉलवर विकेट आली आहे. कौसा टीमला पहिला धक्का बसलाय. कल्पेश आउट. तुम्ही पाहताय या स्पर्धेचे आयोजक अभिद असगर खोत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि ते फलंदाज बाद झालाय हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. मला वाटतं पाय लागलाय मागचा ऑलमोस्ट स्टंपला, क्रीजच्या आतमध्ये जाऊन, आणि तो झालाय हिट विकेट. नवीन फलंदाज तो आता मैदानामध्ये आलाय. अभिदभाई खोत उपतालुका प्रमुख आहेत, त्यांची ही स्पर्धा आहे. आणि अभिदभाई खोत आपल्यासाठी लाख मोलाचे शब्द बोलतो. महत्व माणसाला नसतं तर त्याच्या स्वभावाला असतं. असा मोठ्या मनाचा आणि मोठ्या दिलाचा आमचा अभिदभाई आहे. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतं, पण कोणी आयुष्यभर सोबत राहून देखील परकच राहतं. म्हणून माणसाचे कपडे स्वच्छ असावेत वा किंवा नसू देत, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. असा स्वच्छ मनाचा माणूस म्हणजेच आमचा अभिदभाई खोत. कारण स्वच्छ कपडे माणसाचं लक्ष वेधतात आणि स्वच्छ मन परमेश्वराचं म्हणजेच तुमच्या अल्लाचं लक्ष वेधलं जातं. आणि असा आमच्या मोठ्या दिलाचा माणूस म्हणजेच अभिदभाई खोत, आणि त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे, ज्या स्पर्धेचं नाव आहे आमदार चषक व उपतालुका प्रमुख चषक. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये ज्या पद्धतीने हा तामझाम आहे याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. आज पहिल्याच रात्रीत सगळ्यांची मन या स्पर्धेने जिंकलेली आहेत आणि या स्पर्धेची चर्चा आता कर्जत, नेरळ, बदलापूर परिसरापर्यंत होऊ लागली आहे. आणि आयोजन अभिदभाई खोत यांचं आहे. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, हातात मारलाय, फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज ओमकार पाटील ज्युनियर देखील आउट होतोय आणि आता मात्र बॅकफुटला चाललाय राधे इलेव्हन कौसा संघ. गमवलीये. सचिन केवनेच्या खात्यामध्ये यश आलंय. बॅकफुटला जात असताना पंच केलाय आणि बरोबर कव्हर पॉइंटच्या हातात मारलाय. फ्री होम डिलिव्हरी. ओमकार देखील आउट होतोय. नवीन फलंदाज निलेश भोईर. केतन मात्रे जो वाकड्यांचा खेळाडू आहे, सध्या ISPL मध्ये त्याचे मामा आहेत निलेश भोईर, जो मैदानामध्ये फलंदाजीसाठी चाललाय. टार्गेट 68चं 17 धावा झाल्यात, परंतु आता दबाव या राधे इलेव्हन कौसा या टीमवर आलाय. 68 पर्यंत मजल मारायची असेल तर तुम्हाला आता मोठे फटके मारावे लागतील आणि विकेट देखील थोडंसं राखून खेळावं लागणार आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश खूप चांगला खेळत होता. शेवटच्या बॉलला तो हिट विकेटच्या स्वरूपात आउट झाला आणि तिथूनच कहाणी बदलली या मॅचची. त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या आणि त्याच्यानंतर ओमकार स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याची देखील विकेट आली पहिल्याच बॉलवर सचिनच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे जे दोन्ही ओपनर होते आता ते डगआउट मध्ये आराम करतायत, कारण कडाक्याची थंडी आहे. टीमची धावसंख्या 17. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. सचिन सध्या या टीमची चर्चा या संपूर्ण पट्ट्यात आहे. लेटकट केलाय, बरोबर पॉइंट मधून बॉलला काढले. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग, बॉलला ढकललं, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा निलेश भोईरच्या खात्यामध्ये जातील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 2 विकेट. 2 धक्के बसलेत. पहिली रात्र, पहिल्याच रात्रीमध्ये खूप चांगले फ्लड लाईट्सची योजना
या क्रीडा नगरीमध्ये LED सर्कल जर तुम्ही पाहिला तर तिथे LED लाईट्स 38 सर्कल मध्ये लावण्यात आलेले आहेत आणि ते देखील लक्ष वेधणारं राहिलं या स्पर्धेमध्ये. भरपूर कमी स्पर्धांमध्ये अशा काही गोष्टी आपल्याला वेगळं पण पाहायला मिळतं आणि ते अमितभाई खोत यांच्या स्पर्धेमध्ये आहे. फटका फसलाय, फिल्डर स्वतः धावतायत, प्रयत्न सुरू, कॅच ड्रॉप. सचिनच्या हातातून झेल निसटलाय, जीवदान मिळालंय. इथे फलंदाज निलेश भोईरला. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता 20 धावा. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या ठरू शकतात या 68च्या रन चेस मध्ये. रिक्वायर रन रेट 13.71 आहे. 68 धावा करायच्या आहेत. टार्गेट मोठ्या आजच्या रात्रीतलं. डवळेपाळा या टीमने खरोखर कमाल केली. गोरेगाव चषकामध्ये देखील हा संघ क्वालिफाय झालाय. या परिसरामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला हा संघ. मी मागच्या वेळेला ज्यावेळेला गोरेगावच्या एका स्पर्धेमध्ये आलो होतो त्यावेळेला कासगाव आणि या ढवळेपाड्याची टीम एकमेकांच्या समोर आलीने कडक मॅच पाहायला मिळाली होती. दोन्ही टीम चांगला परफॉर्मन्स देतात. पूर्वी जोवेलीचं नाव देखील चांगल्या चर्चेमध्ये होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर थोडासा उतार चढाव येतो क्रिकेटमध्ये असं म्हणतात आणि ते पाहायला मिळतंय. परंतु ढवळेपाडा या टीमचं नाव चर्चेमध्ये या परिसरामध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, सचिनचा सळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आत्तूकडे फुटवर्क नाहीये, सळ बॉल विकेट कीपरकडे डॉट. चांगली गोलंदाजी. सचिन पुढचा बॉल घेऊन फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करत असताना ते हातवारे सध्या सुरू आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे. अत्तूच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सव्वीस धावा फलकावर लागल्यात. यावेळेला लेंथ मध्ये थोडीशी चूक झाली. हलकासा शॉर्ट बॉल लेग कटर होता, थांबून आला बॅटवर आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हे सांगत होता विकेट कीपर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड आहे. धावा वाढताना दिसत आहेत. 41 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. 19 बॉल मध्ये 19 बॉल आणि 41 धावा. धावा झालेल्या 27. मॅच मध्ये आलाय कौसा संघ परत एक वेळा त्या षटकाराच्या मदतीने. या मॅचची कहाणी अशीच राहील. एखादा मोठा हिट आला तर मॅच मध्ये कौसा, 1-2 विकेट आल्या तर मॅच मध्ये पूर्णपणे संघ आपल्याला पाहायला मिळेल. ढवळेपाडा चांगला सामना, रंगतदार सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. पुल केलाय, हा बॉल फ्लॅट चाललाय, फिल्डर आहे हातात आणि फलंदाज इथे आउट होईल. त्याच्या हातात मारलाय अत्तूने. अत्तू मात्र निराश असेल, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट गमावली आहे. अत्तूने खेचलेला हा फटका डीप मध्ये हातात गेलाय आणि फलंदाज सत्तावीस धावा झाल्या 27 आणि आता 18 बॉलचा काही शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 41 18 बॉल आणि 41 धावा. कौसाचा संघ ढवळेपाळा या टीमच्या विरुद्धात या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 41 रन.
सोम आलाय. आता गोलंदाजीसाठी बारक्या नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश भोईर सध्या स्ट्रायकिंग एंडला. ओ पायर लागलाय. अपील होती स्ट्रॉंग. स्पष्ट नकार इथे दिलाय पंचांनी. लेग बायचा इशारा येईल की डेलिब्रेटचा इशारा येतोय. काय चेक करायचंय. ओके. टीव्ही अंपायर कोण आहे. ऍक्शन केलेली आहे. चला म्हणजे 1 रन मिळेल. लेग बाय. सो लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे ऍड होईल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 28. 17 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. गोलंदाज सोहम केवने प्रत्येक वेळेला गोलंदाजी समोर बारक्या खेळण्यासाठी तयार आहे. बारक्याचा फटका फसलाय. शॉर्ट कव्हर खाली. झेल होण्याची शक्यता. झेल टिपलाय. फलंदाज पात. सुनीलने हा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट गमावली आहे. ओमकारने निराशा केली आज या मॅच मध्ये. कल्पेश गोवारी चांगला खेळत होता. 17 केल्यानंतर त्याचा पाय लागला स्टंपला. तो झाला हिट विकेट आणि त्याच्यामुळे दबाव आला आता टीम कौसाला या मॅच मध्ये खेळत असताना. नवीन फलंदाज मैदानामध्ये नसीम. आता फलंदाजीसाठी कौसा टीम कडून आणि एका पाठोपाठ एक आता विकेट गमावले जात आहेत राधे 11 कौसाकडून. कारण या मॅच मध्ये टार्गेट 68 धावा त्यांनी केलेल्या आहेत. 28 40 करायच्या 16 बॉल मध्ये. मॅच अजूनही आहे. 16 बॉल 40. हे 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 4 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये राहतील. आणि शेवटच्या 12 बॉल मध्ये 39 रन आले होते टीम डवळेपाळासाठी. त्याच्यामुळे मॅच अजूनही शिल्लक आहे. मोठी मॅच आहे. यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या आता डॉट. नसीमचं स्वागत केलंय सोहम केवनेने यॉर्कर टाकून. चांगला यॉर्कर. परफेक्ट वाईड यॉर्कर आणि हा डॉट बॉल येतोय. धावा झालेले 28. 28 स्थिर आहे. 15 बॉल 40 रनची आवश्यकता. फुल टॉस. लॅप स्वीप. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून जाईल का. हो. एका हातात झेल. एका हातात झेल इथे पाहायला मिळतोय. विजयचा विजय या झेलावर आहे. काय झेल त्याने टिपलाय. महाराष्ट्राची शान राजधानी रायगड सोप्पा केलाय झेल जो होता अवघड. अप्रतिम झेल विजयच्या माध्यमातून. लॅप स्वीप होता. डीप मध्ये फिल्डर विजय होता. विजयने शेवटपर्यंत नजर ठेवली असं वाटत होतं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वतःला स्ट्रेच करत असताना एका हाताने तो झेल टिपलाय. चांगलं जजमेंट. इम्रान भाई शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे या झेलासाठी विजयला. नवीन बॅटर देखील आता विजय चालाय. खूप चांगला लॅप स्वीप होता. नो डाऊट चांगला फटका. परंतु ज्यावेळेला विजयने कॅच घेतला त्यावेळेला पहा कौसाचे जे प्लेयर होते त्यांच्या रिॲक्शन पहा मागे कशा होत्या. हे घडतं क्रिकेटमध्ये.
नवीन बॅटर विजय त्याच्या विरुद्ध डॉट बॉल सोमकेवनेचा. आणि आता या मॅचची कहाणी 13 बॉल आणि धावा करायचे 40. लास्ट बॉल या ओव्हरचा. 13 बॉल 40 रनची आवश्यकता. सुरुवात 17 रनची होती, परंतु त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला गेलाय संघ. 9 धावा आल्या 11 बॉल मध्ये मागच्या. हा बॉल परत टाकावा लागेल. 39 ची गरज आहे आता. या मॅच मध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक बॉलवर 3 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. कारण मॅच पासून दूर चाललाय आता संघ कौसाचा. सुरुवात धडाक्यात केली होती या कौसा टीमने, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करता आलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल ओव्हरची होते. समाप्ती आता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 39 धावा करायचे टीम कौसाला. आता संपूर्ण जबाबदारी या मॅच मध्ये निलेश भोईर याच्यावर असेल. कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 12 बॉल 39 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आलाय परत एक वेळा सचिन केवने. 12 बॉल 39 रनची आवश्यकता असताना 29 धावा झाल्यात. 68चं लक्ष आहे. पहिला बॉल सचिनचा. पहिला बॉल बॅटची कडा विकेट कीपरच्या हातात. डॉट. आता संपूर्ण जबाबदारी घेऊन खेळावं लागेल निलेशला. अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ग्राउंड मोठं आहे, बाउंड्री लाईन चांगली आहे आणि 360 ग्राउंडचा हाच तर फायदा आहे. खूप महत्वाच्या मोठमोठ्या स्पर्धा इथे होत असतात. कदाचित बीमर घोषित केलाय पंचांनी. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. 5 धावांचा अहेर बोनस मिळालाय आणि आता इथे मॅच सुरू झाली आहे. 11 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिला शरीरभेदी मारा त्याच्यामुळे बीमर इथे घोषित करण्यात आलाय आणि त्यामुळे आता या मॅचची कहाणी बदलली आहे. फ्रीट मिळेल. पुढचा बॉल 11 बॉल 34 धावांची गरज. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे निलेश भोईर कडून, तर मॅच मध्ये कौसा संघ देखील कमबॅक करू शकतो. कौसा टीम साठी मॅच अजूनही आहे. पुढचा बॉल मारलाय निलेशने. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि आता धावा करायच्या 10 बॉल मध्ये 28. मॅच ऑन. मी मगाशीच उल्लेख केला होता. निलेश जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना कौसा टीमचा आहे आणि तो कमबॅक करू शकतो. त्याने ते कमबॅक करून दाखवले. सचिनने बीमर टाकला. 5 धावा तिथे मिळाल्या. हा स्लॉट मध्ये टाकला. षटकार इथे आला. मागच्या एका बॉल मध्ये 11 धावा आल्यात कौसा टीम साठी. निलेश सामना फिनिश करेल का? ज्या पद्धतीने त्याचा भाचा केतन मात्रे वाकळंचा बाईक सम्राट, कार सम्राट अनेक स्पर्धा गाजवतो, तसाच मामा आज या मॅच मध्ये कौसा टीम साठी चांगले क्रिकेट खेळेल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता निलेशलाच द्यायचं आहे. कारण 10 बॉल 28 धावांची गरज आहे. 10 बॉल 28 रन. 4 षटकार मारायचे येणाऱ्या 10 बॉल मध्ये तर कमबॅक होईल. एक तर आलाय. आता दबाव डवळेपाळा टीमवर आलाय या महत्वाच्या मॅच मध्ये. कारण असं वाटत होतं की हा सामना आता कुठेतरी एकतर्फा जाईल डवळेपाळा टीमच्या साठी, परंतु कमबॅक केले निलेश भोईरने. निलेश साठी हा बॉल पडल्यानंतर बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढताना दिसत आहेत. चला अंपायरवर दबाव टाकू नका. अंपायरचा निर्णय अंतिम आहे आणि आता डीआरएस घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केले वाईड बॉलला. चला टीव्ही अंपायर गुरंबाई.
व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा व्हाईट बॉल आहे असं कळवण्यात आलंय. 10 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 27 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा निर्णय कायम ठेवलाय. मॅच ऑन. फुल टॉस. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे सुरू झालाय. थ्रो इथे नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज बाद होतोय की नाबाद ते पाहूया. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे रनआउट साठी. आउट आहे. फलंदाज पाथ. 26 धावांची गरज. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 26 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. हर्ष आलाय नवीन फलंदाज आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे निलेशच्या बरोबरीने त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न करावा लागेल हर्षला जर या मॅच मध्ये जिंकायचं टीम राधे 11 कौसाला. सचिन केवणे पुढचा बॉल घेऊन बीट केलं. या बॉलवर सर विकेट कीपरच्या हातात डॉट. आता 2 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. या षटकातले 2 बॉल आहेत. 8 बॉल 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. पाया मागून स्टंप उडवलेले आहेत. फलंदाज निलेश आउट. 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज. चूक केली आहे. परफेक्ट बॅटरला आपला लेग स्टंप कुठे आहे, मिडल स्टिक कुठे आहे, ऑफ स्टंप कुठे आहे हे माहित असणं गरजेचं आहे. जास्त शफल झाला आणि तिन्ही स्टंप दाखवले. अराउंड लेग मिडल स्टिकला बॉल लागलाय. फलंदाज निलेश स्वतःवर नाराज. आउट. जागेवरच असता तर नक्कीच ऑन साइडला खेळता आला असता हा बॉल, परंतु फलंदाज बाद होतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मग तो येईपर्यंत बॉल स्टंपला लागलाय. चांगला अँगल बनवला गोलंदाज सचिनने. लास्ट बॉल आता या ओव्हरचा. 2 विंडो मध्ये हे दृश्य दाखवलं जाते ओमसा एमटीसी कडून. बरोबर मिडल स्टिकला लागलाय बॉल. 7 बॉल 26 धावांची गरज. नवीन फलंदाज विनय आलाय फलंदाजीसाठी. या बॉलवर जर मोठा फटका मारला तर आव्हान अजूनही कायम राहील, अन्यथा मग हा सामना झुकताना दिसेल. पूर्णपणे डबळे पडा आहे टीमच्या बाजूने. चांगला फटका. बॉल हवेत आहे. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आणि हा येतोय षटकार. आता 6 बॉल 20 धावांची गरज. पहिल्या डावामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या त्या आणि आता या मॅच मध्ये 20 धावा करायच्या आहेत. या इनिंग मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 20 धावांची गरज. तर या मॅचची कहाणी 6 बॉल 20 धावा करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये नसीमच्या विरुद्ध 24 धावा आल्या होत्या लास्ट ओव्हर मध्ये आणि आता त्या धावांची भरपाई करायची आहे. 6 बॉल 20 रन हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. टीम डबळे पडा. याच्यानंतर 4 ओव्हरची मॅच आहे. देवा 11 बडवळ बी प्लस या टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचे. देवा 11 बडवळ बी कॅप्टन राकेश पाटील आपण लवकरात लवकर या टॉस साठी. 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज. लास्ट ओव्हर. अक्षय हर्षाला स्ट्रायकिंग एंडला.
पहिल्याच बॉलवर थोडस बीट केलंय नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. विनयने घेतली स्ट्राईक. हर्ष आउट. 5 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता. बीट झाला होता फलंदाज हर्ष. आणि आता विनयवर संपूर्ण जबाबदारी असणार आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मनोज नॉन स्ट्रायकिंग एंडला. टर्निंग पॉइंट या मॅचचा ही विकेट निलेशची आणि त्याच्या अगोदर कल्पेशची विकेट जिथे तो हिट विकेट झाला. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. टर्निंग पॉइंट म्हणता येणार नाही. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अद्भुत खेळ आहे क्रिकेट. कारण या बॅटरने मगाशी एक षटकार मारला होता. विनय त्याचं नाव आहे. 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 3 षटकार मारायचे आहेत. पाहूया विनय ती कामगिरी करतोय का. पुढचा बॉल अक्षय बैकर. ओ कमी गतीने टाकलेला बॉल. 1 रन तरी ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट इथे होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे केला जातोय परंतु नाही. 2च धावा घेतलेल्या आहेत. मनोजने सांगितलं विनयला स्ट्राईक ठेव तुझ्याकडे, तूच मारू शकतो. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 50. आता 18 करायचे 4 बॉल मध्ये. चला टॉस साठी कॅप्टनने उपस्थित राहायचंय. भडवळ बी देवा 11. ओ डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अफजल भाई के नाम से भी 22 तारीख से एक प्रतियोगिता यहाँ पर रखी गई है. रिव्ह्यू घेतलाय. यस बॅटिंग टीमने. हा बॅटिंग टीमने माहिती आहे. त्यांचाच आहे. तुमचा तर गमावलाय तुम्ही. वाईड. चला वाईट बॉल इथे देण्यात आलाय. 17 धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. जास्त बॉल टर्न झालाय. जास्त बाहेर निघाला आणि त्यामुळे वाईट बॉल आहे. एकच लाईन वाईड आहे. त्याच्यामुळे हा बॉल वाईट बॉल इथे कळवण्यात आलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या 17. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा गलीम आणि बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या मध्ये बॉल थांबलाय. एकच रन इथे मिळताना दिसेल. 16 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये 16 धावा. धावा झाल्यात 52 या मॅच मध्ये. मनोज स्ट्रायकिंग एंडला. बॅटची कडा. विकेट किपरचा झेल. फलंदाज बाद. आता औपचारिकता राहिली या मॅचची. नवीन फलंदाज ओमकार सिनियर. फलंदाजीसाठी 2 बॉल मध्ये 16 धावांची गरज.
आणखीन एक डॉट बॉल. आता एक बॉल आणि 16 धावांची गरज आहे. चांगलं असं आयोजन तुम्ही पाहताय अमितभाई असगर खोत यांच्या माध्यमातून, आणि या कुटुंबाला नक्कीच समाजकार्याचा वारसा लाभलाय. कारण असगर खोत जी सरपंच राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या परिसरामध्ये त्यांनी केलेली आहेत आणि 2 कोटी रुपयाचा निधी आणून शाळा आणि त्याचबरोबर रस्ते बांधणीचं काम त्यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचाच वारसा अमितभाई खोत पुढे चालवतात. वडिलांनी केलेली कामं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न उपतालुका प्रमुख म्हणून ते करताना पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात त्यांच्याच माध्यमातून अमितभाई खोत यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या क्रिकेटच्या माध्यमातून देखील होतोय आणि हा सामना इथे फिनिश. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुनील केवने ठरलाय, ज्याने 42